चला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ संध्याकाळ। आपल्याला आज बेनिफिट बघायचे ओंकार ध्यानाचे। आता नीता मॅडमनी इतकं सुंदर घेतलेलं आहे महिनाभर कोर्स हा ओंकार ध्यानाचा, आणि बाकीचं योगाच्या दृष्टिकोनातून सगळं डिटेल सांगितलंय, कसा म्हणायचा, दीर्घ श्वसन कसं करायचं, त्याचे ध्यान पण घेतलेले आहेत त्यांनी। अधूनमधून 1-2 सेशन मी घेतलेले आहेत, शैलजा मॅडमनी घेतलेले आहेत। शैलजा मॅडमनी खूप दीर्घ बेनिफिट सांगितले, ओंकाराचं महत्त्व सांगितलं। आणि हे जे पुस्तक आहे ओंकार ज्ञानयज्ञ, आज मी पण जरा चाळलं डिटेलमध्ये, तर ह्याच्यामध्ये खूप छान ओंकाराची माहिती दिली आहे। आणि पौर्णिमा मंडलिक मॅडमचं हे पुस्तक आहे, तर सर्वांनी ते वाचावं, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर वाचावं। तर आपण बेनिफिट खूप दिवस बघतोय, मॅडमही सांगतायत, इम्प्लिमेंटेशन करून घेत आहेत त्या पद्धतीने, बरेच डीपमध्ये आपण चाललेलो आहोत। तर ह्याचे व्हिडिओ थोडे केलेले आहेत आपण शॉर्टमध्ये, ते जरूर नवीन साधकांनी बघून घ्यायचे, जुन्या साधकांनीही बघून घ्यायचे। आपण संकल्प ठेवायची मीटिंग घेतली आहे, त्याचे 3 व्हिडिओ मी आज टाकलेले आहेत मार्च ग्रुपवर। तर मार्चच्या कोर्स ग्रुपवाल्यांना सुद्धा आज मी बोलवलं आहे, कारण उद्यापासून कोर्स सुरू होत आहे। आणि संकल्प शुक्रवारी मीटिंग झाली होती, लिहून काढायला सांगितलं ते, कारण संकल्पाशिवाय फळ नाही। आणि संकल्प लिखाणाला निम्म्यापेक्षा जास्त मी महत्त्व देईल, तर ते तुम्ही फोकस करा, लिहून काढा डिटेलमध्ये। आणि वेगळ्या शब्दांमध्ये वेगळ्या पद्धतीने आपण चर्चा करतोय बेनिफिटची। आणि ध्यान प्रकार केलेत मॅनिफेस्टेशनवर, म्हणजे आपल्याला संसारामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला आध्यात्मिक प्रॉब्लेम्स आहेत, हे सर्व ओंकाराने सुटतात। म्हणजे बघा, शारीरिक प्रॉब्लेम, मानसिक प्रॉब्लेम आणि आध्यात्मिक प्रॉब्लेम या तिन्ही लेव्हलवर काम करणारा ओंकार आहे। आणि मोक्षदम आणि कामदम, शैलजा मॅडमने खूप छान सांगितलंय ते। कामदम म्हणजे सर्व आपल्या नॉर्मल ज्या काही इच्छा असतात संसारातल्या, त्या सर्व फलदायी करणारा ओंकार आहे। मोक्षम म्हणजे मोक्षप्राप्ती, म्हणजे ब्रह्मांडच, ओंकार म्हणजे ब्रह्मांडच आहे। व्हिडिओ बंद करा। आणि त्यामुळे अध्यात्मातले उच्च ह्याचे सुद्धा बेनिफिट मिळतात, हे त्यांनी त्या पद्धतीने समजून सांगितलंय। आणि यावर आपण ध्यान केलेत। मग मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तर मॅनिफेस्टेशन म्हणजे जाणीवपूर्वक एखादा ठेवणं की मला हे हवं आहे आणि हे मला हवं आहे, मी प्रयत्न करणार आणि ते मिळवणार, सक्सेस मिळवणार। मला जे हवं आहे त्याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीने मी विचार करणार, भावना व्यक्त करणार किंवा ठेवणार, इमोशन्स ठेवणार आणि ते मिळवणार, याला मॅनिफेस्टेशन म्हणतात। आज एक नवीन साधक जॉईन झाले, सहज त्यांना मी म्हटलं फॉर्म भरा, तर त्यांना फॉर्म भरता येत नव्हता आणि मला म्हणाले फॉर्म भरता येत नाही, माझं मी इथे ओळख करून देते। आणि त्यांनी प्रॉब्लेम सांगितले, आता मी काही नाव घेत नाही वैयक्तिक, पण असं त्यांचं म्हणणं होतं की काय त्यांचे प्रॉब्लेम होते, मिस्टर गेलेले आहेत, बाकीचं काही प्रॉब्लेम्स आहेत। तर मला एक सांगायचं आहे, हे सर्व प्रॉब्लेम ओंकाराने दूर होतात, काहीही प्रकारचे प्रॉब्लेम असू देत, हे प्रॉब्लेमवर सुद्धा तुम्ही करू शकता। म्हणजे कामदम म्हणजे कामाशी रिलेटेड, आपल्या दैनंदिन रेग्युलर जीवनाशी रिलेटेड जे काही आहेत, व्याधी आहेत, हे सर्व तर ओंकार फल देतोच, पण आध्यात्मिक सुद्धा फल देतो। तर हे ध्यान आपण केलेले आहेत, ते ध्यानाचे व्हिडिओ सुदर्शन पिरॅमिडची यूट्यूब आहे, त्याच्यावर सगळे ध्यान व्हिडिओ आहेत। आणि आपण विहंगमचे जे कार्यक्रम घेतो ते विहंगम टेक्नोहोलिस्टिकचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर आहे। नवीन यांनी जॉईन म्हणजे त्याला हे करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या त्या चॅनलवर, आणि सगळे व्हिडिओ ओंकार रिलेटेड बघून घ्या। आणि मग उद्यापासूनचा कोर्स सुरू करा। तुम्हाला काय फायदे हवेत वैयक्तिक ते तुम्ही लिहायचेत, आणि आध्यात्मिक तर लिहायचेच सर्वांनी, कारण जरी संसारात आपण अडकलोय, जरी आपल्याला व्याधी आहेत, तरी सुद्धा आध्यात्मिक प्रगती करणं गरजेचं आहे। तर आज मी वेगळे थोडेसं तुम्हाला डिटेल फायदे सांगायला बोलवलेलं आहे, म्हणजे आधीचं आपले खूप झालेत व्हिडिओ आहेत, सगळं आहे ते तुम्ही बघून घ्या। तर आता मी हे सांगते, तर बघा, हे आपलं सगळं झालेलं आहे डिस्कस करून बरंचसं। हे वॉटर थेरपीला विसरायचं नाही, पाण्याचा ग्लास घेतला का बघा, पाण्याच्याला व्हायब्रेशन्स द्यायचे, ते पण घ्यायचे, ते पण आपले फायदे डिस्कस करून झाले डिटेल। अफर्मेशनचा व्हिडिओ बघा। तर आता ओंकाराचे फायदे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेते, कारण मला जरा डिटेलमध्ये जायचे। आणि हे जर तुम्ही चित्ररूपाने बघितलं
तर फायदे जास्त होणार आहे. कारण आज हे पुस्तक चाळताना मला ठिकठिकाणी दिसलं की ओंकार म्हणताना सुद्धा त्याची जाणीव ठेवायची आहे. फलश्रुती काय आहे, त्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे, त्याला आठवायचं आहे. तो आठवत आठवत ओंकार म्हणायचा आहे. म्हणजे हे वेगळ्या पदार्थाची उपासना होते. आणि हे जर तुम्ही ओंकाराला आठवलं नाही, त्याचं स्मरण केलं नाही, म्हणजे ओंकार जसा दिसतो तसा म्हणा किंवा आपणच ओंकार काढायचा आहे. ह्याच्यात त्यांनी म्हटले मनोमन आपणच ओंकार काढायचा आहे. आपण म्हणताना म्हणा किंवा ऐकताना म्हणा. म्हणजे ज्या वेळेला क्लास चालू असतो त्यावेळेला आपण हे मनन चिंतन करणं फार गरजेचं आहे. व्हिडिओ बंद करा लीना मॅडम. तर मनन चिंतन, मी सुद्धा व्हिडिओ सुरू ठेवलेले नाही, तुम्ही बंद करा मानसी मॅडम आणि लीना मॅडम, व्हिडिओ बंद करा. कारण व्हिडिओ आपण चालू ठेवले की वेगळीकडे लक्ष जातं. आपल्याला या चित्रांवर लक्ष ठेवायचे, फोकस. त्यामुळे मी पण व्हिडिओ सुरू ठेवलेले नाही. कारण चित्र म्हणजे व्हिज्युअलायझेशन, एक ब्रेनचा जो पार्ट आहे तो वेगळा कार्य करतो चित्र बघताना आणि ऐकताना वेगळा पार्ट करतो. आणि आपण चित्रावर फोकस करून मिळवतोय सगळं. चित्र मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन. त्यामुळे हे चित्र दाखवायचं आहे मला तुम्हाला इतके डीप बेनिफिट होण्यासाठी. तर बघा अनघा मॅडम, व्हिडिओ बंद करा. कळतंय ना तुम्हाला? सगळ्यांना सांगते मी, व्हिडिओ बंद करा. अनघा मॅडम. तर आता बघा, मेंदूचे आपले 3 महत्त्वाचे पॉईंट घ्यायचे. कारण आपण मेंदूमध्ये आपला ब्रेन जो आहे, मस्तिष्क जो आहे, त्याचे फायदे म्हणजे आध्यात्मिक, म्हणजे दीर्घ म्हटल्याने हे होतात. आणि ह्या फायद्यांवर आपल्याला फोकस करायचं आहे आजच्या ह्याच्यामध्ये. तर ज्या वेळेला आपण डोकं गृहीत धरतो तर डोक्याचा मेंदूचा भाग तुम्हाला माहिती असेल लिक्विडमध्ये तो तरंगत असतो, जसा गर्भ असतो ना तसंच मेंदू पण असतो. आणि ओंकार ज्या वेळेला म्हणतो घशातून, त्याला घशाचे तंतू ताणले जातात. आणि हे तंतू ताणल्यामुळं ज्या वेळेला आपण श्वास सोडत ओंकार म्हणतोय, हवा येते आपल्या नाकातून, तंतू घशाचे ताणले जात आहेत. हे बघा, म्हणजे या सगळ्या क्रियेमध्ये ही जी रक्तवाहिनी आहे हृदयाकडे जाणारी ती वर्क होतीये, महत्वाची. वेगस नर्व जी दाखवली ती, आणि ही इथे पण जोडलेली आहे. तर बघा, हा सगळा भाग मेंदूचा इथे आहे. मग हे जर व्हिज्युअलाइज केलं तुम्ही की कुठं आपल्याला ताण पडतोय की नाही ते बघायचं. आता विपश्यना म्हणजे बघा, विपश्यने तर हेच सांगतात कुठे कुठे शरीरात काय काय होतंय बघा. मग इथे जो ओंकार म्हणताना तुम्ही आता बघा होतोय का, फरक पडतोय का. मी करून बघितलं, तंतूंना खरंच ताण पडतोय का, इथली ही जी वाहिनी ही आणि ह्या भागाला आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात का. तर हे सगळं ॲक्टिवेट होतं आणि हे बघायचे, डिटेल जाणून घ्यायचे. म्हणजे आपले हार्मोनल बॅलन्स, जे काही आपल्याला मोठ्या आजारांवर फरक हवा आहे तो लवकर पडणार आहे. तर हे जे मेंदूचा जो भाग आहे, 3 महत्त्वाच्या भागांवर ओंकार कार्य करतो. हायपोथॅलॅमस, तर बघा हा हायपोथॅलॅमस इथे असतो, हा पी शेप म्हणजे चिंचोका किंवा शेंगदाण्याच्या शेपमध्ये म्हणता येईल. आणि त्याच्या खाली ही छोटीशी पिट्युटरी ग्रंथी असते. मग पिट्युटरी ग्लँड जो ॲक्टिवेट करतो, व्हायब्रेशन्स करतो. आणि हे पिनियल ग्लँड मी तुम्हाला दाखवते, एक चित्र आहे बघा हे. तर हे हायपोथॅलॅमस जे आहे त्याच्यामध्ये ही पिनियल ग्लँड आहे इकडे मागं, आणि इथे पिट्युटरी ग्लँड आहे. तर हे जाणून घ्यायचे करताना ओंकार. ज्यांना आध्यात्मिक उच्च लेव्हल गाठायची आहे, ज्यांना थायरॉइड, BP, डायबेटीस या रोगांवर ओंकाराचा फायदा हवा आहे, त्यांनी हे व्हिज्युअलाइज करायचे. मी अक्षरशः हाताने चोळून बघितले पॉईंट. तुम्ही पण जाणून घ्या पिट्युटरी ग्लँड कुठं आहे. आणि हे बघा, इथे हे जो सगळा हायपोथॅलॅमस आहे तो शेंगदाण्याच्या किंवा चिंचोका म्हणा त्याच्या शेपमध्ये आहे, आणि त्याच्या खाली छोटीशी पिनियल ग्लँड आहे. तर हे लक्षात ठेवायचं चित्र, हे चित्र लक्षात ठेवायचं. इकडनं दाखवलं आहे तिकडनं दाखवलं आहे. तर हे जाणून घ्या कुठं आहेत पॉईंट. बघा डोळ्याच्या इथे आपण बघा ज्यावेळेला मसाज करतो ना त्यावेळेला हे पॉईंट दाबले तर आपल्याला खूप बरं वाटतं. डोकं दुखत असेल तरी थांबतं. तर हे सगळं पिट्युटरी ग्लँड आहे. आणि हे पिनियल ग्लँड मागं आहे थोडीशी, हे बघा पिनियल ग्लँड. तर हे ॲक्टिवेट होतं. म्हणजे मी सांगितलं द्रव आहे, द्रवात व्हायब्रेशन्स तयार होतात. हे जे तंतू आपले ताणले जातात आणि श्वासाचे जे विशिष्ट दाब पडतात हवा सोडताना आपण म्हणतोय ओंकार, त्याच्यामध्ये हवेचे जे काही व्हायब्रेशन्स तयार होतात, कंपनं तयार होतात, त्या कंपनामुळं काय होतं, एक फ्रिक्वेन्सी तयार होते.
आणि मी तुम्हाला सांगितलं की ते फ्रिक्वेन्सी किती असते. नेचरच्या मध्ये पण सुद्धा ती फ्रिक्वेन्सी असते. त्यामुळे नेचर बरोबर व्हायब्रेशन्स तयार होतात. आणि यामुळं काय होतं, ज्या वेळेला हे लहरी तयार होतात, म्हणजे कंपनामुळे लहरी. मग लहरी म्हणजे काय, तुम्ही लाटा बघता समुद्राच्या समुद्राच्या लाटा वर खाली होतात आणि समुद्राच्या लाटांवर वीज शक्ती तयार होते. अंजली मॅडम बंद करा व्हिडिओ. वीज शक्ती तयार होते. आपण बघितलं समुद्राच्या लाटांपासून कंपन वीज तयार होते आणि विजेच्यामुळे तर किती पॉवरफुल काय 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 गोष्टी होतात. इथे सुद्धा एक्झॅक्टली सेम होतं. दिसतो वाटतही आपल्याला एवढा परिणामकारक आहे, पण सेम होतं की या ब्रेनच्या लिक्विडमध्ये हे तरंग म्हणजे लाटा तयार होतात आणि या लाटांमुळं इलेक्ट्रिसिटी टाईप इलेक्ट्रिक सिग्नल्स तयार होतात आणि व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी, एनर्जी. आपल्याला माहिती आहे काय परिणामकारक आहेत. आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1. सगळं आयुष्य, सगळं ब्रह्मांड याच्यावरच काम करतं आणि आपल्या आयुष्यात अशाच गोष्टी होतात की जी माझी आत्ता फ्रिक्वेन्सी आहे, ज्या व्हायब्रेशन्स माझ्या आत्ता आहे, जी एनर्जी माझी आहे, तेवढं सगळं मी अट्रॅक्ट करून घेते. कोणी व्यक्ती गेली, ॲक्सिडेंट झाली, मेली, आपण त्याच व्हायब्रेशनमध्ये किती काळ, किती दिवस राहतो आणि परत 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 तेच अट्रॅक्ट करून घेतो. मग हे व्हायब्रेशन्स, एनर्जी, फ्रिक्वेन्सी बदल होतात या तरंगांमुळं. चक्क या समुद्राच्या लाटांसारख्या तिथे लाटा तयार होतात आणि व्हायब्रेशन्समुळं पिट्युटरी ग्लँड, हायपोथॅलॅमस आणि पिनियल ग्लँड यांच्यावर जाऊन त्या आदळतात. आता या जाऊन आदळल्या, या वेव्स जाऊन आदळल्या, इथे आदळतात म्हणजे यांचं फंक्शनिंग अतिशय बॅलन्स होतं. मग थायरॉइड कशामुळे होतो, थायरॉइडच्या इथल्या या ग्रंथींना पण, म्हणजे आपण म्हणतो थायरॉइडचं इथे आहे, पण या सगळ्या हार्मोन्स कंट्रोल करणाऱ्या भागांना या ओंकारामुळं पूर्ण नियमितपणा, कंट्रोलपणा, जेवढे स्त्राव स्त्रवायचे आहेत तेवढेच हा स्त्राव स्त्रवतो. म्हणजे जास्तही नाही, कमी नाही. म्हणजे थायरॉइडमध्ये पण 2 प्रकार आहेत, हायपोथॅलॅमिस, हायपर थायरॉइड, हायपोथायरॉइड. कमी झाले, जास्त झाले, बघा 9 हार्मोन्स हा कंट्रोल करतो. 9 हार्मोन्स इथे सगळे डिटेल आहेत. TSH, बघ LH, FSH, GH, आपल्याला काही डिटेल जायचं नाही, पण 9 हार्मोन्स हा ट्रिगर करतो. पिनियल ग्लँड एक हार्मोन मेलॅटोनिन, आणि बघा हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी हे 9 आणि हा एक 10 हार्मोन्स क्रिएट होतं. मग काय काय होतं, थायरॉइड रेग्युलराईज होतो, ॲड्रिनल सगळे, आपले BP आहे, डायबिटीस आहे, आपले लैंगिक अवयव जे आहे, टेस्टीज, ओव्हरीज, युट्रेस, किडनी, जे काही सेक्स्युअल आपल्या डेफिशियन्सी आहेत. तर मीटिंग 10 मिनिटात एंड होणार आहे. आपण थांबू आणि नंतर उद्या डिटेल उद्या नाही, नंतर मग कधी मला वेळ मिळेल ते व्हायला, कारण आज जरा थोडा वेळ गेला. तर ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलराईज व्हायला लागतात. म्हणजे जे काही फिजिकल प्रॉब्लेम आहेत, रोग आहेत, ते सगळे आपले कंट्रोल होणार आहेत आणि ह्याच्या हार्मोन्समुळं फरक तर पडणारच आहे. डिटेल, आता हे डिटेल मी स्किप करते. इथे जर बघितलं तर 5 क्रिया, 5 इंद्रिय, 5 महत्त्वाचे वायू आणि 5 आवरणं ओंकारामुळे शुद्ध होतात. म्हणजे बघा ज्ञानेंद्रिय सगळे ॲक्टिवेट होतात, कर्मेंद्रिय ॲक्टिवेट होतात. मग आता ज्ञानेंद्रिय कुठले, कर्मेंद्रिय कुठले, ज्याने काम करतो ते कर्मेंद्रिय, पाय, हात वगैरे. ज्ञानेंद्रिय म्हणजे आपण बघतो हे सगळे आपल्याला व्हिज्युअलायझेशनमध्ये आपण वापरतो, डोळे, कान, नाक. तर हे पण सगळे अवयवांवर परिणाम होतो. पंचवायू तो सगळा रेग्युलेट करतो. पंचवायूमुळे तर शरीरातल्या सगळ्या क्रिया होतात. मग आता हे प्राण, उडाणं, अपानं, व्यानं, समानं, हे वायू जे काही करतात ते सगळं ओंकारामुळं कंट्रोलमध्ये येतं. म्हणजे बघा वायूंचं तर काम करतोच, हे डिटेल बघू आपण आता. आज तर मी तुम्हाला ब्रेनचं जे सांगितलं ते लक्षात ठेवा. हे ओंकाराच्या मॅनिफेस्टेशनचं ध्यान आपण केले ते लक्षात ठेवा. तर हे मला म्हणायचं आहे की जे काही ऊर्जा, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स या कशा तयार होतात हे आज मी तुम्हाला महत्त्वाचं सांगितलंय. आता काय होतं, नॉर्मल आपण आता ओंकार म्हणत नाही, करून बघायचं तुम्ही. ओंकार म्हणत नाही त्यावेळेला आपली फ्रिक्वेन्सी कशी असते, बीटामध्ये असते नॉर्मल. ज्या क्षणी ओंकाराला तोंड उघडतो त्या क्षणी फ्रिक्वेन्सी डाऊन व्हायला लागते
आणि एक ओंकार जरी म्हटला तरी फ्रिक्वेन्सी डाऊन होऊन अल्फामध्ये जातो पण. आणि अल्फा ब्रेन व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन आठवा आपलं, आपल्याला सगळं काही मिळवून देणारा तोच आहे अल्फा फ्रिक्वेन्सी. म्हणजे सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीमध्ये आपण जातो आणि सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीमध्ये जे बघतो ते सगळं रिअलिस्टिकमध्ये घडवून येतं. आणि हळूहळू मचा उच्चार जेव्हा आपण लॉंग करतो, म्हणजे उ म, आता नीता मॅडम 10 सेकंदाचा घेतात, त्या ज्या पद्धतीने घेतात त्या पद्धतीनेच तुम्ही म्हणायचं आहे. त्यामध्ये म दीर्घ 5 सेकंद घेतात त्या आणि उ 5 सेकंद घेतात. आता ज्या वेळेला उ संपतो आणि म सुरू होतो 5 सेकंदाचा मय, त्यावेळेला आपण थिटामध्ये जातो. मग थिटामध्ये तर किती शांती, किती चांगलं अनुभूती, म्हणजे समाधान, शांती, सुख याची अनुभूती होती. एवढा तो ओंकार आहे. पण आता हे सगळे मी जे फायदे सांगितले ते जर म्हणायचे असतील तर व्हायब्रेशन्स, कंपन तयार करणं एवढं इंटेन्शन आपला ओंकार म्हणताना पाहिजे. म्हणून मोठ्या मोठ्यानी नाही तर वैखरीमध्ये म्हणायचं आहे, म्हणजे मोठ्यानीच म्हणायचं आहे नॉर्मल साधकांनी. ह्याची प्रॅक्टिस झाल्यावर मग मध्यमा पश्यंती. पण वैखरीमध्ये ओंकार म्हणताना आपले घुमले पाहिजेत, तसा ओंकार म्हणायला आला पाहिजे, घुमले पाहिजेत आपले आवाज, स्पंदनं तयार झाली पाहिजे, व्हायब्रेशन्स तयार झाली पाहिजेत. घशामध्ये जे काही स्नायू आहेत आकुंचित होतात का बघा, जाणीव होतीये का. आणि व्हायब्रेशन जसे मला जाणवतात तसे उला पण जाणवले पाहिजे. म्हणजे जेवढा हा घुमवला जाईल आपला ओंकार तेवढे फायदे आपल्याला या लाटांपासून आणि ह्या सगळ्या जे काही पार्ट आहेत तिन्ही मेन त्यांना ट्रिगरिंग होऊन इतके डिटेल फायदे मिळणार आहेत. आता हे म्हणताना अजून बरंच डीप आहे ओंकार, इतकं डीप आहे. हे म्हणताना ही सगळी व्हायब्रेशन मी तुम्हाला सांगितल्यात गोष्टी सगळ्या शरीरात पसरवायच्यात. अनी कुठे पसरवायच्यात, उनी कुठे पसरायच्यात, मनी कुठं पसरायच्यात. या सगळ्या व्हायब्रेशन शरीरात पसरवता आल्या पाहिजेत. अजून एक गूढ रहस्य सांगते. ज्या वेळेला ओंकार म्हणतोय फिजिकल बेनिफिटसाठी, जो अवयव दुखतोय आपला, समजा दंड दुखतोय तर त्या दंडाला आपण ओंकार व्हिज्युअलाइज करायचं आहे, ओंकार शेप काढलाय वगैरे, आणि त्या दंडावर तो ओंकार आठवत जे काही ओंकाराचे व्हायब्रेशन्स आपण म्हणतो ते दंडावर सोडायचे. हे मी शिकवलंय तुम्हाला की व्हायब्रेशन त्या अवयवावर सोडायचे. पण आज मी सांगते ओंकार व्हिज्युअलाइज करायचं आहे तिथे, आणि हे करून बघा आणि जरूर अनुभव शेअर करत चला. हे अनुभव शेअर करायचे आहेत. प्रत्येक व्हिडिओ आपण करतोय, नीता मॅडम वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, दरवेळेला आपलं खूप छान ध्यान झालं, धन्यवाद. याला काही अर्थ आहे का? किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या घेत आहेत, किती वेगळे टेक्निक सांगितलेत व्हिडिओमध्ये. ते जरा अनुभव करून बघा. तंतू ताणलेले जाणवले का, दंड दुखत होता, व्हायब्रेशन सोडल्यावर काय झालं, ओंकारचं तिथे फील केलं काय झालं. मी तुम्हालाच व्हिडिओ दाखवणार होते की ओंकार नुसता व्हिज्युअलाइज हातावर काढला आर्बिटरी बोट फिरून तरी किती एनर्जी बदलते. असा फायदा ओंकाराने होण्यासाठी तुम्हाला ओंकार म्हणत ओंकारावर फोकस, म्हणजे आठवायचे, त्याला व्हिज्युअलाइज करायचे, म्हणजे ही उपासना होईल. आणि मग सकारा, म्हणजे आपण सकार निराकार म्हणतो तसं त्या निराकाराकडे जाता येईल हळूहळू. हे जमलं, तुम्ही ओंकारावर फोकस केला, मनन चिंतन केलं, म्हणताना व्हायब्रेशन सोडल्या की लवकर तुम्ही निराकारतेकडे जाणार आहे आणि मग परावाणीतला ओंकार सुद्धा लवकर ऐकायला येणार आहे. किंवा बघा पश्चंतीतला तुम्ही म्हणू शकणार आहात. आधी पश्चंती म्हणून उपयोग नाही आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपण नंतर मार्चच्या सेशनमध्ये बघू डिटेल, तर बाकीचे व्हिडिओ बघून घ्या. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. नीता मॅडम बोला, तुम्ही प्रार्थना म्हणा. नको परत नको, पण तुम्ही हे करा. काय खूप आहे ओंकाराचे बेनिफिट, खूप डिटेल आहे. आपलं चालणार आहे, डीप मध्ये जाणार आहे, आपण रहस्यमय पद्धतीने घेणार आहोत. तर हे तुम्ही प्रार्थना घ्या मॅडम शेवटची. सोनल मॅडम व्हिडिओ बंद करा. सोनल मॅडम व्हिडिओ बंद करा. हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित. ओम पूर्णमिदं ओम पूर्णमुदं पूर्णात्
पूर्णमेवावशिष्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति 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 सर्वांनी ध्यान करायचं आहे. आता ध्यान फार महत्वाचं आहे ओंकार झाल्यावर, म्हणूनच ओंकाराचं मनन चिंतन या ध्यानात सुद्धा तुम्ही शांत करा. जे ओंकाराचं महत्त्व जाणून घेता ते सगळं जाणून घ्या आता या शांततेत, आणि ध्यान कंटिन्यू करा. व्हिडिओ आहे ते लावून कंटिन्यू करा. धन्यवाद नीता मॅडम, सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद बंद करू नका मीटिंग. मॅडम धन्यवाद. मॅडम मीटिंग बंद नका करू, चालेल.